दर्शक नमस्कार. खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीतून काहीसे आपण बाहेर पडतोय आणि एक विचार केला तर साधारणपणे वर्षभराच्या कालावधीवरती आमच्या या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महानगरपालिका तसंच जिल्हा परिषद अशा निवडणुका आमच्या आहेत आणि त्याकडे एक राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आणि खास करून आपण सोलापूरचा विचार केला तर महानगरपालिकेची निवडणूकसुद्धा एक वर्षभराच्या अवधीवरती आहे आणि त्या अनुषंगानं काही का प्रमाणात होईना पण आता एक राजकीय वातावरण आपण ज्याला म्हणू तर ते तापतंय. महत्त्वाचं म्हणजे एकीकडे आमच्या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना आणि तो प्रयोग स्थानिक पातळ्यांवर देखील करण्याचा प्रयत्न होत असताना स्वबळाची भाषा इथं वापरली जाते आणि दुसऱ्याच बाजूला राजकीय पक्षांची स्वतःची एक गणितं चालली आहेत. स्वतःचा पक्ष वाढवण्याकडे प्रत्येकाचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर आपण महानगरपालिकेचा आणखीन एक विचार केल्यानंतर समोर येतं ते नाव म्हणजे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक महेश कोठे. त्यांची एकंदरीत सगळी भूमिका किंवा एकंदरीत जी वाटचाल आहे त्याकडं सातत्यानं या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागतं, त्याच्यावरती सगळ्या प्रतिक्रिया उमटत असतात आणि आता देखील अशाच पद्धतीचं एक वातावरण आहे. नेमके महेश कोठे यांची एक राजकीय भूमिका कशा पद्धतीची आहे किंवा आपण ज्याला म्हणून महानगरपालिकेचा जो 5 वर्षात सगळा आत्ताचा कारभार जर पाहिला तर तो कशा पद्धतीचा राहिला आणि याचबरोबर एक महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक वॉर्ड वाईज होण्याची एक शक्यता आहे. तर तेव्हाही वॉर्ड वाईज आमची निवडणूक झाली महानगरपालिकेची तर त्याचा परिणाम कशा पद्धतीचा असेल असे सगळे प्रश्न आज आपण उपस्थित करणार आहोत आणि याकरता आपण माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक महेश अण्णा कोठे यांना निमंत्रित केलं. कोठे साहेब स्वागत आपलं या खुली चर्चा कार्यक्रमामध्ये. आणि आपण सुरुवातीलाच म्हटलं की तुमची एक भूमिका किंवा एखादं तुमचं वक्तव्य नेहमीच आपण बघतो की चर्चेचं ठरलेलं असतं आणि अलीकडं जेव्हा तुम्ही पुण्यात आणि मुंबईत जाता तेव्हा आमचं राजकीय वर्तुळाचं लक्ष तिथं लागलेलं असतं. तिथं काय घडतं, घडामोडी काय घडतात आणि त्यानंतर एक तुमचं स्टेटमेंट कशा प्रकारचं येतं याकडं लक्ष लागलेलं असतं आणि आतासुद्धा नेमकी तशीच परिस्थिती आहे. काय घडलं या बैठकीतून जी बैठक नुकतीच झाली? नुकतीच जी बैठक झाली पवार साहेबांनी काही लोकांना पुण्यामध्ये बोलवलं होतं आणि त्याच्या मागच्या मंगळवारी आम्ही साहेबांना भेटलो होतो. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवसेनेमध्ये 21 नगरसेवक आणलं असतानासुद्धा म्हणजे शिवसेनेचा ग्राफ इतका मोठा वाढला असताना 8चे 21 झाले आणि असं असतानासुद्धा माझं तिकीट कट करण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न केला आणि त्याच्यात ते यशस्वी झाले. मी बंडखोरी केली, अधिकृत उमेदवारापेक्षा 3000 मतं जास्त घेतली. त्याच्यानंतरसुद्धा माझ्याकडं कुणी म्हणजे शिवसेनेकडून मला कुठलेही काही बोलवणं आलं नाही किंवा काय नाही. एकदा फक्त मला बर्डे साहेबांनी सांगितलं की साहेबांनी तुम्हाला बोलवलं आहे आणि आम्ही गेलो त्यांच्याबरोबर. त्या दिवशी त्यांचंच नाव डिक्लेअर झालं जिल्हा प्रमुख म्हणून. मग आम्ही साहेबाशी बोललो. साहेब म्हणले ठीक आहे झालं अन्याय वगैरे वगैरे ही चर्चा झाली आणि मग आलो. पण त्याच्यानंतर काही आम्ही सांगितली होती बाबा आपल्याला असं पक्ष बांधणी करावी लागेल वगैरे. कुठल्याही इथल्या लोकांनी त्याचे काही प्रयत्न केले नाहीत. वरूनही तसा का प्रतिसाद मिळाला नाही. मग शेवटी माझ्याबरोबर असणारे जे कार्यकर्ते आहेत ते तात्यांपासून आमच्याबरोबर आहेत ते डिस्टर्ब व्हायला लागले की बाबा काय करायचं. आपण एवढं काँग्रेसमधून बाहेर पडलो आणि असं असताना आपल्याला शिवसेनेकडून जे प्रतिसाद मिळाला पाहिजे तो मिळाला नाही. ज्या पद्धतीने आपल्याला अपेक्षा होती तशी काहीच कोणाची झालेली नाही दिसून आली. घेताना मोठमोठे शब्द इथल्या लोकांनी दिले होते लोकल लोकांनीसुद्धा पण त्याच्यातलं काही प्रकार झालेला नाही आणि पक्ष वाढवल्यानंतरसुद्धा आपल्यावर अन्याय होत असेल तर मग आपण कसं राहायचं अशी एक चुळबुळ सगळ्यांमध्ये सुरू झाली. मग आम्ही पवारसाहेबांच्या थोडं संपर्कात गेलो. मग आम्ही जायचं ठरवलं. साहेबांनी आम्हाला स्वागत केलं, चांगली आमची चर्चा झाली आणि ज्यावेळेस प्रवेश होता तेव्हाच असं परत विषय पुढं आला की
3 पक्षातल्या एकमेकाचे कार्यकर्ते घ्यायचे नाही आणि त्यामुळं माझा प्रवेश थांबला. ठीक आहे, थांबला तिथपर्यंत ठीक आहे. थांबल्यानंतर तरी मग मला बोलवून की बाबा नाही ठीक आहे तुमच्यावर झालेला अन्याय आहे, आपण अशा पद्धतीने काही करू वगैरे अशी काही चर्चा कोणाकडूनच झाली नाही, वरूनही झाली नाही आणि खालूनही झाली नाही. त्यामुळं आज मी संभ्रमावस्थेत आहे, माझे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत की नेमकं काय आहे आता पुढं आपलं. इकडं साहेब तर आपल्याला प्रत्येक वेळी हे करतायत, बोलवत आहेत, तिकडं शिवसेनेवाले बोलवतसुद्धा नाहीत. मग कसं करायचं. मध्यंतरी मग आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो. त्यांनी सांगितलं की थोडं थांबा, तुमची साहेबाची वगैरे मी भेट घालून देतो आणि नंतर तुम्ही चर्चा करा. एवढीच आमची चर्चा झाली. एक चर्चा होती की एखादं काही महामंडळ वगैरे तुमच्याकडे नाही, तशी काही चर्चा झाली नाही. फक्त साहेबाची भेट घ्यायची ठरली होती आणि तो तिथपर्यंत विषय थांबला. पण ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो त्याच्या एक दिवस आधीच आम्ही पवार साहेबांना भेटलो होतो आणि त्याच वेळी ठरलं होतं की पुढच्या मंगळवारी सगळ्यांना बोलवायचं. कारण जे शिवसेनेत घडलं ते राष्ट्रवादीत उद्या घडू नये ही माझी अपेक्षा होती. की लोकांना वाटू नये की मी त्यांच्यावर काहीतरी हे करतोय आणि मग त्यांचं काहीतरी डिस्टर्ब होईल. त्यापेक्षा तुम्ही त्यांना एक बैठक घेऊन त्यांना सांगा की ह्यांना घेतलं तर काय होईल, त्यांचा मत घ्या. असं मी अनेक वेळा साहेबांना बोलल्यानंतर ती कालची मीटिंग फक्त तेवढ्यासाठी होती, ती काय कुठली पक्षाची बैठक नव्हती. समजा आज महेश कोटे आपल्याकडे प्रवेश करायसाठी आलेले आहेत, शिवसेना उद्धव साहेबांनी थांबवलेलं आहे, ही जरी असलं एका बाजूला, दुसऱ्या बाजूला घ्यावं का घेऊ नये पक्षातल्या लोकांचं तरी मत घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ती बैठक होती. नाही, पण हे सगळं होत असताना शिवसेनेकडून आपल्याला काहीतरी थांबवण्यात आलं आणि शिवसेना नेतृत्वाचा असा विचार आहे की काही आपल्याकडं महामंडळ किंवा एखादं पद द्यावं आणि आपल्याला थांबवावं, अशी पावलं उचलण्यात येत आहेत का, म्हणजे ज्याची चर्चा आहे. नाही, महामंडळाची मी अपेक्षा कधीच केलेली नाही आणि माझं महामंडळ हा टार्गेटसुद्धा नाही आहे. मी सुरुवातीपासून सगळ्यांना माहिती आहे की आमदारकीसाठी मी काँग्रेसमधून बाहेर पडलो. तात्यांचं अनेक वेळा नाव आलं आणि तात्यांना प्रत्येक वेळी डावललं गेलं आणि ज्या लोकांना अशा लोकांना दिलं गेलं की ज्यांचा पक्ष वाढवण्यासाठी कुठलाही कॉन्ट्रिब्युशन नाही, एक नया पैशाचा कॉन्ट्रिब्युशन त्यांचा नसणाऱ्या लोकांना तिथं दिलं गेलं आणि त्या नाराजीने मी बाहेर पडलो आहे. ही वस्तुस्थिती आहे, सगळ्याला माहिती आहे, ते काय लपवून ठेवण्याची काही कुठली गोष्ट नाही आहे. आणि असं असताना ज्याच्यासाठी शिवसेनेत गेलो, जी चर्चा आमची झाली होती आधी त्याप्रमाणे माझ्याकडे काही बघितलं गेलं नाही आणि महामंडळमध्ये माझं समाधान होणार नाही. महामंडळ तर मला उद्यासुद्धा मिळेल, पण महामंडळ हा माझा टार्गेट नाही आहे. मी आमदारकीसाठीच कुठल्याही पक्षाने मला सुरुवातीपासून मी त्यांना सांगितलं की तुम्ही आमदारकीच्या बाबतीत जर माझा विचार करणार असाल तर मी विचार करेन. आता त्याच्यानंतर पवारसाहेबांची माझी काही गोष्टी झाल्या चर्चा, ते मी आत्ता सांगणं योग्य होणार नाही. नाही, पण कोटेसाहेब आत्ता कुठली जबाबदारी दिली, म्हणजे जी चर्चा झाली त्याच्यामध्ये तुमच्याकडे शेवटी जबाबदारी आत्ता कुठली देण्यात आली. काय पहिल्यांदा पवारसाहेबांनी सगळ्यांना विचारलं की कोटे आपल्याकडे येत आहेत, तुमचं मत काय. प्रत्येकाचं मत त्यांनी मांडायला संधी दिली आणि आत्ताची परिस्थिती पक्षाची त्यांनी सगळ्यासमोर मांडली की ही परिस्थितीत आपण वाढू शकतो का, तर वाढू शकत नाही. तर मग त्याच्यासाठी कोटेचा जे अनुभव आहे, कोटे असताना काँग्रेसमध्ये 46 सीट होते, कोटे बाहेर पडल्यानंतर 14वर आले. आज उत्तरमध्ये काँग्रेसचाही नाही आणि राष्ट्रवादीचा एकसुद्धा नगरसेवक निवडून आलेला नाही, पण आजही माझे जवळजवळ 15-16 नगरसेवक उत्तरमध्ये आहेत. आणि हे सगळं बघितल्यानंतर केवळ उत्तर नाही तर महेश कोटेचा जे अनुभव आहे त्यांच्याबरोबर सगळेजण मिळून एकत्र काम करा असं पवारसाहेबांनी सांगितलं. आणि त्यामुळं त्यांनी मला घेऊन काम करा, मला विश्वासात घेऊन काम करा अशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन सगळ्याला दिलेले आहेत. पण हा विषय कधीच आहे की ज्यावेळेस माझा प्रवेश होईल, त्या अजून प्रवेश झालेला नाही, थांबलेला आहे तो. आणि जी बैठक झाली त्यातून काही असं वाटलं की कुठे काही कुणाच्या मनात काही आहेत काही? नाही, मला सांगायला हे वाटेल की तिथं कोणी विरोध केला नाही. मला विरोध केला नाही, पवारसाहेबासमोर कोणाचाही विरोध तिथं दिसला नाही. कारण पवारसाहेबांनी प्रत्येकाला बोलायला संधी दिली. कदाचित त्यांना आदर म्हणून किंवा त्या भीती म्हणून
साहेबांचा आदर म्हणून विरोध केला नसतील, पण तिथं तरी कोणी विरोध केला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि इंटेन्शन क्लिअर आहे साहेब की आमदारकी हेच आपलं उद्दिष्ट आहे. आमदारकीसाठीच मी शिवसेनेत गेलो होतो, आमदारकीसाठीच काँग्रेस सोडली आणि आमदारकीसाठीच राष्ट्रवादीत जातोय. आणि काँग्रेसमधून जो अनुभव आला तो शिवसेनेत आला असं म्हणायचं की काँग्रेसचा एक अनुभव वेगळा होता, हा अनुभव वेगळा होता. दोन्ही अनुभव वेगळे, दोन्ही अनुभव वेगवेगळे. कशा त्याचं वर्णन कसं करा, म्हणजे काँग्रेसकडनं कशा पद्धतीने एक डावललं गेलं. बघा, अनेक वेळा तात्यांचं नाव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये ठराव झाला की तात्यांना पुढची MLC द्यायची, ज्यावेळी सुद्धा MLC निघेल गव्हर्नर नॉमिनीमध्ये, असं 3दा झालं. असे लोक आले की त्यांचं नाव म्हणजे मी आता घेणं बरोबर नाही, कोणावर मी वैयक्तिक टीका करणं बरोबर नाही, पण मला एवढंच माहिती आहे की तात्यांपेक्षा त्यांचं पक्षासाठी काही कॉन्ट्रीब्युशन नव्हतं, अशा लोकांना दिलं गेलं. आणि म्हणून मी नाराज झालो की हां, तात्यापेक्षा त्यांचं जर पक्षात काम जास्त असेल, तर त्यांचं खरंच योगदान पक्षासाठी तात्यांपेक्षा जास्त असेल आणि त्यांना दिलं तर मला त्याचं वाईट वाटलं नसतं, तो योग्य निर्णय ठरला असता. पण तसं घडलं नाही ना. आणि बरं, एकदा आपण समजू शकतो की राजकारणात खालीवर होऊ शकतं, संधी आली, काहीतरी कोणतरी आडवं आलं, काहीतरी झालं, हे एकदा झालं ठीक आहे, 4-4, 5-5 वेळा तेच घडतं आहे असं होत नाही ना. म्हणजे तात्यांना करायचंच नव्हतं हे सिद्ध त्याच्यातून झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी बाहेर पडलो. मध्यंतरी कोटेसाहेब, असं देखील एक समोर चित्र आलं होतं की म्हणजे तुमचा विचार काँग्रेससाठी म्हणून पण एक समोर आलेला होता की पुन्हा कोटेसाहेब स्वगृही परतणार, अशा एक हालचाली आपल्या समोर होत्या. काही लोक माझ्याकडे येऊन भेटले होते की तुम्ही परत या काँग्रेसमध्ये, तशा पद्धतीचे काही बैठका पण आमच्या झाल्या. परंतु काँग्रेसला चांगलं, माझं परत हेच म्हणणं होतं की माझं काय करणार आहे, माझी आमदारकी जर मला देत असाल तर मला उपयोग आहे ना. फक्त उत्तरमध्ये मला लढण्यासाठी जर तुम्ही पक्षात घेणार असाल तर त्याचा काय उपयोग नाही, कारण उत्तरमध्ये तुम्ही ऑलरेडी पक्ष संपवलेलाच आहे. मग ते तर लढण्यासाठी पडण्यासाठीच लढायचं असेल तर मग कशाला यायचं आहे, तिथं मी सुखी आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा पुढं झालं की तिकडूनच असा निरोप आला की नाही नाही नाही, तौफिक असतील, महेश कोटे असतील, त्यांना आपण काय घ्यायची गरज नाही, आपण आपलं पद्धतीने लढू, अशा पद्धतीचे निरोप पण आले. पण दुसरी माझी तयारी पण तसे पॉझिटिव्ह फार नव्हती की जर झालं असतं, तसं काय घडलं असतं तर मी आलो असतो आणि परत हे करू शकलो असतो. मी शब्द कुठंच पाळला गेला नाही, काँग्रेसमध्ये देखील पाळला गेला नाही आणि तो शिवसेनेत देखील पाळला गेला नाही. अगदी कोटेसाहेब, आणखीन आता दिसतं म्हणजे जेव्हा आम्ही महापालिकेसंदर्भामध्ये जी चर्चा होते, नुकतेच इथं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे आले होते आणि त्यांनी एक थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवरती केलेला होता की राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेना फोडते. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे आणि पालिकेत देखील तसा प्रयत्न होतोय आणि एक अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस कुरघोडी करते. त्यांनी हवं तर भाजपचे नगरसेवक फोडावेत जरूर, पण राष्ट्रवादी काँग्रेस थेट शिवसेनेचे नगरसेवक फोडते. आता कसं आहे, ही बाब गंभीर आहे. हा विषयावर मी बोलू इच्छित नव्हतो खरं, पण मला एकच त्यांना प्रश्न आहे की ह्याच्या आधी भाजप सेनेची युती होती, भाजपच्या लोकांनी शिवसेनेच्या लोकांना फोडून त्यांना घेऊन गेले, त्यावेळेस कधी स्टेटमेंट आलं नाही बर्डे साहेबाचं किंवा अजून कोणाचंही. ह्याच्या आधी अमर पुदाले घ्या, कणके घ्या, तुमचं कामाटी घ्या, सुनील कामाटी घ्या, हे सगळे कुठले होते, शिवसैनिक होतं ना. मग तेच भाजपने त्यांना फोडलं, त्यावेळेस कधी स्टेटमेंट आलं नाही कोणाचं. आज त्यांना काय वाटतं की राष्ट्रवादी फोडते, तर राष्ट्रवादी कशासाठी फोडते? तुम्ही जर सांभाळलं तुमच्या लोकाला तर ते कशाला फोडू शकतील? दुसऱ्यामध्ये हिंमत नाही आहे फोडायची कोणाचीच. तुम्ही काही लोकांना सांभाळत नसल्यामुळं, तुम्ही वेगळ्या पद्धतीचं राजकारण करत असल्यामुळं लोकांना तिकडे जावं लागतं. ते मी असेन किंवा अजून कोणी असतील, ह्याच्या आधीसुद्धा जे गेले असतील, त्याचं कारण काय तुम्ही शोधा ना. का आपल्याला सोडून जात आहेत लोक, त्याचं कारण शोधा. लोक काय करतात त्याच्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे ही भूमिका महत्त्वाची आहे ना.
बरोबर आहे का नाही? त्यामुळे पालिकेच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीच्या नाही, ग्रामीण पालिका नेतृत्वाने लक्ष असू घालावं. दे बघा, त्यांनी प्रत्येकजण आपला आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करत आहे. मग तुम्ही का नाही करत? तुम्ही तुमचा पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही आणा ना इकडून तिकडून. हे त्यांचं म्हणणं असं होतं, आम्ही जर असे प्रयोग करायला लागलो, राष्ट्रवादी करा ना. काँग्रेस सदस्य फोडायला लागलो. कारण ना, कोण अडवलंय तुम्हाला? कुणी अडवलंय का तुम्हाला फोडायला? तुम्ही दुसऱ्यावर नुसतं दोष देण्यापेक्षा तुम्ही करा ना, तुम्ही फोडा. तुम्ही तसं त्यांना हे करा. नाही, पण हा आता मला फोडलं नाही का तुम्ही काँग्रेसमधून? मग आणला, पण नंतर नुसतं काय केलं? वाऱ्यावर सोडून दिलं ना. मग तुम्ही मला जर सांभाळलं तर मी कशाला दुसऱ्या पक्षात गेलो असतो, विचार केला असतो. हा महाविकास आघाडीचा धर्म नव्हे. मग त्यावेळेस होता का? युतीमध्ये भाजपने घेऊन गेले त्यावेळेस तो धर्म होता का? शिवसेनेचे लोक भाजपने घेऊन गेले त्यावेळेस कधीच कोणी तुम्ही बोलला नाही, त्यावेळेस तो धर्म होता का? मग आत्ता तुम्हाला धर्म आठवा लागला, त्यावेळेस धर्म नव्हता का? त्यावेळेस तुम्ही एखादं स्टेटमेंट दिलं का? आलं का कधी वाचण्यात कोणाच्या हे चुकीचं झालंय? राज्यामध्ये एकत्रित असताना नाही नाही, सोलापूरपुरतं आपण आता बोलायला लागलो तर सोलापूरचाच आपण बोलू की जर तुम्ही आज जे आरोप करताय दुसऱ्यावर, तुम्ही हे आरोप आधी का नाही केले? भाजपने तुमच्या लोकांना घेऊन गेल्यावर का नाही केले? तुम्ही राष्ट्रवादीला सल्ला द्यायला लागला भाजपचे फोडा, मग तुम्ही फोडा ना. तुम्हाला कोण अडवलंय? तुम्हाला कोणी अडवलं का भाजपचे फोडायला? मुळात आक्षेप या पद्धतीला नाही, आहे की मला काय म्हणायचं, दुसऱ्याने काय करावं किंवा दुसऱ्याला सल्ला देण्यापेक्षा तो सल्ला आपण स्वतःलाच द्यावा ना. आपण कृतीत करून दाखवावं ना त्या गोष्टी. कुणी अडवलंय का? तुमचे भाजपच्या लोकांनी, भाजपच्या लोकांनी तुमचे लोक घेऊन गेले, मग नियंत्रण नाही का कोणाचं? मग भाजपचे लोक तुमचे लोक घेऊन गेले तर तुम्ही काय केला? परत मांडीला मांडी लावूनच बसला ना. तिथे कोणती हरकत नाही घेतली का? हरकत घेतली नाही. मग आज काय अधिकार आहे तुम्हाला हरकत घ्यायचा? निवडून आलेले सदस्य गेले नव्हते. हा, निवडून येण्याचे कॅलिब्रेटचे चाले, तिकडे गेल्यावर निवडून आले ना. ते तिथं गेले म्हणजे निवडून येण्याचेच सदस्य होते ना. आता जे सदस्य निवडून आले त्यांना फोडण्याचा प्रयत्न होतोय. निवडणुकीच्या पूर्वी ज्या गोष्टी होतात त्या आपण मान्य करू. कोण कोणाला फोडत नाहीये. माझ्यापुरतं जर वैयक्तिक झालं तर मी सांगितलं की मगाच सांगितलं की तुम्ही सांभाळा नाही म्हणून मी दुसऱ्याच्या संपर्कात गेलोय. फोडाचा विषय आलाच कुठं इथं? तुम्ही जर सांभाळला असता, तुम्ही जर प्रत्येक वेळी मला घेऊन गेला असता उद्धव साहेबांकडे, साहेब यांच्यावर आपण अन्याय केला, ठीक आहे आमची चूक झाली, आम्ही तुम्हाला दुसऱ्या शिफारस केली होती, पण आपल्याला पक्ष वाढवण्यासाठी आता परत एकदा हे करू, काहीतरी करू, काय संघटना बांधू, काहीच नाही. तुम्ही काय केलं? एखादं तर स्टेप सांगावं मला की तुम्ही त्या पद्धतीने पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने काही स्टेप्स घेतलेले, त्याचे स्टेप्स सांगावे मला. त्याचे कोणते प्रयत्न नाहीत? सांगावं ना. खुले चर्चा करायला तयार आहे ना मी कोणाशी पण. बर्डेच नाही, बर्डे साहेबाचंच नाही, कोणी जरी शिवसेनेतलं कोणीही चर्चा करू दे, मी चर्चा करायला तयार आहे ना. नाही, आता चर्चा करण्यासाठी जर समोर कोणी नाही, आपण बघतो की संपर्क प्रमुख म्हणून जे आहेत ते आज बऱ्याच दिवसांनी मध्यंतरी दिसले. माझी तयारी आहे चर्चा करायची. माझ्यावर अन्याय का झाला तर मला कळू दे. माझं तिकीट कट करण्याचं तुम्ही सांगताय की महेश कोटे BJPच्या संपर्कात होता, मग तुम्ही BJPच्या गाडीत फिरता ते चालतंय, पण महेश कोटे संपर्कात आहे म्हणून त्याचं तिकीट कट गेलं. मग त्याच युती नव्हती का? ती युती होतीच त्यावेळेला. मग युती होती तर मग मी संपर्कात गेलो, मग वाईट वाटण्यासारखं, तिकीट कट करण्यासारखं हे काय कारण असू शकते का? मी जर मुख्यमंत्र्याला भेटलो असेल काही कामासाठी तर तुम्ही त्याच्यासाठी जर तुम्ही डायरेक्ट माझं तिकीट कट करण्याची भाषा केली आहे, म्हणजे आपण एक सगळ्यांनी ऐकली ही भाषा, का तिकीट कट केलं तर महेश कोटे BJPच्या संपर्कात होते म्हणून कट केलं, हे काय कारण असू शकतं का तिकीट कट करायचा? सांगा ना. तुमच्या बाबतीत सातत्याने ही चर्चा. त्यावेळी जर भाजप सेनेची युती नसती आणि मी संपर्कात राहिलो असतो तर तुम्ही चुकीचं बघलो असतं, झालं असतं. पण आज BJPच्या तिकिटावर काही लोक उभारतात आणि तरी तुम्ही त्यांना शिवसैनिक म्हणता आणि आम्ही शिवसैनिक नाही म्हणता. आमच्या हकालपट्टीचे लगेच तुम्ही स्टेटमेंट्स करता. आणि ज्यांनी बंडखोरी केली, भाजपच्या तिकिटावर उभारलं,
त्यांच्यावर तुम्ही काहीच एक शब्दसुद्धा बोलला नाही किंवा कुठली ॲक्शन घ्यायला तयार नाही. या निवडणुकीच्या आधीच गोष्टी घडल्या या. आत्ता नंतरच्या सुद्धा निवडणुकीच्या नंतर महापालिकेच्या विशेष समित्या हे विशेष करत समित्यांमध्ये असताना ह्या गोष्टी झाल्याच. मग त्याच्यावर काय केलं? शिवसेनेने काय केलं? हे भाजपने पळवलं तुमचे लोक. तुम्ही आता राष्ट्रवादीवर आरोप करताय, आता भाजपने तुमचे लोक पळवले. यांचाटे मगर अशी उदाहरणं त्यामध्ये आपल्याला. आता ह्या लोकांना पळवल्यावर त्याच्यावर काय केलं शिवसैनिकांनी, इथल्या पदाधिकाऱ्यांनी काय केलं? का ग बसले? का बसले? त्यांनी सांगावं ना त्याचं उत्तर की याविरुद्ध काही राष्ट्रवादीच्या ग्रामीणच्या आणि ह्याच्या त्याच्या मनाचं काय अधिकार आहे? ग्रामीणचं नेतृत्व आहे का शहराचं नेतृत्व आहे? राष्ट्रवादीचा त्यांनी त्यांच्या पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करायला लागलेत. एक म्हणणं तसं त्यांचं- तुम्ही करा ना. माझं काय म्हणणं आहे, ग्रामीणचा असू दे किंवा शहराचा असू दे, कुणी नेता त्यांनी त्यांच्या पक्ष वाढवण्यासाठी जर काही पहिलं उचलत असतील तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार काय? तुम्हाला कोणी अडवलं का तुमचा पक्ष वाढवायला? तुम्ही फोडा ना. तुम्ही फोडा ना. का फोडत नाही तुम्ही? उलट तुमचे फोडा लागले, तुम्ही गप बसता. हा नाही, ते म्हणले आम्ही हे थांबू. थांबू? पक्षप्रमुखांपर्यंत आम्ही हा सगळा विषय नेलाय, हो, ठीक आहे, मुख्यमंत्र्यांपर्यंत हो, नेलाय पक्षप्रमुख- आणि निश्चित त्याची गंभीरपणे दखल घेतली गेली आहे. मला मग अशा वेळेला गंभीरपणे दखल घेतली काय गेली असेल गंभीरपणे दखल घेतली? तर राष्ट्रवादी काँग्रेसला काही समजावण्याचे सूर त्यामध्ये येऊ शकतात नाही, का? मी काय म्हणतो, राष्ट्रवादीला तर आता त्यांनी थांबवलेलं आहे मुख्यमंत्री साहेब. आणि एकाच वेळेला काँग्रेसचा देखील हा असा आरोप आहे. माझं काय म्हणणं आहे, तो विषय मला सांगा. ज्यावेळेस तुम्ही ही बाजू मांडताय मुख्यमंत्र्यासमोर, ही बाजू मांडली का की बीजेपी आपले लोक बीजेपी घेऊन चालली आहे, ही मांडली का बाजू? किंवा त्याच्यावर तुम्ही काय ॲक्शन घेतली का? त्यांना काय शोकॉज नोटीस दिली का? त्यांना पक्षातून काढण्याची काय कारवाई केली का? मग हा निवड महेश कोठे म्हणून ही सगळी गोष्ट होतीये का? असंच आहे ना, क्लिअर आहे ना हे. मी तिथं असे म्हणजे केवळ इतर लोक असतील तर तो काही गांभीर्याने घेण्यासारखा विषय नाही. मग महेश कोठे आहेत म्हणून हा विषय म्हणून मी उदाहरण गांभीर्याने दिले, घेतला चाललाय आता का? चालूचे सुद्धा दिले, मागचेही उदाहरण दिले. तीनही नगरसेवक आहेत आज. कणकेही नगरसेवक आहे, त्याची मिसेस, त्याच्यानंतर ही नगरसेवक आहेत, सुनील कामाटी नगरसेवक आहेत आणि अमर पुदालेही नगरसेवक आहेत. हे तिघही भाजपमध्ये त्यांनी घेऊन गेलं शिवसेनेचे लोक. ह्या तिन्ही गेल्यानंतर एखादा तरी स्टेटमेंट कुठल्या शिवसैनिकाचं आलं का, की का आमच्या मित्रपक्षाचे लोक तुम्ही मित्रपक्ष असताना का फोडा लागलात म्हणून तुमचा एखादा स्टेटमेंट आला का त्याच्यावर? किंवा तुम्ही त्यांच्याशी भांडलात का? तुम्ही त्यांना जाब विचारलात का? आता जो विरोध होतो तो केवळ महेश कोठे यांच्या नावामुळेच होतोय. दुसरं काय? दुसरं काय? महेश कोटेचा विरोध नसेल, होत नसेल, ठीक आहे, ते मागचे गेले, जाऊ दे. आत्ता ह्या चालू बोर्डामध्ये विशेष समित्यामध्ये दोघा लोकांनी बंडखोरी केली, उघडपणे मतदान केलं, स्टेटमेंट दिलं, उघडपणे अधिकृत फॉर्म त्यांच्याकडून भरला. काय ॲक्शन घेतली होती? कोणी भाजपचे दुसऱ्याला फोडायला म्हणून सांगतात. नाही, त्याच्यावर कुठलं भाष्य देखील नाही. काहीच नाही ना, भाष्य पण नाही साधं. आणि उलट मला वाटतं पत्रकार परिषदेमध्ये ते त्यांच्या समवेत होते आणि समेत असतात. परत त्यांच्या प्रत्येक बैठकीला ते असतात, आम्ही नसतो पण ते असतात. ही गंमत आहे. कोणसे आणखीन एक वर्धापन दिनाची बैठक झाली, त्या बैठकीला आम्हाला निमंत्रण नव्हतं, त्यांना निमंत्रण होतं. मी याच्यामध्ये निकष काय, म्हणजे शेवटी एक असा निकष आहे का की माझं म्हणणं आपण दुसऱ्याला दोष बाहेरून आले, माझं म्हणणं काय, तुम्ही दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण काय करावं हे पहिल्यांदा ठरवलं पाहिजे. लोक तुम्ही आणल्यानंतर त्यांना सांभाळणं सुद्धा काम तुमचं आहे का नाही? का नुसता आणेपर्यंत फक्त तुम्ही प्रयत्न करणार आणि आणल्या की वाळावर सोडणार? मला एकदा मिलिंद नार्वेकर साहेबांनी सांगितलं, आमच्या या लोकांच्या नादीला लागू नका. हे आणताना आमच्याकडं हे किती चांगले आहेत आणि यांच्यामुळे पक्षाचा किती फायदा होणार आहे हे सांगून आम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतात. आणि 6 महिन्यानंतर हेच किती वाईट आहेत आणि यांना पक्षातून कसं काढलं पाहिजे हे सांगण्यासाठी हे सुद्धा 6 महिन्यांनी हेच लोक येतात. हे मिलिंद नार्वेकरांचे शब्द आहेत. शिवसेनेचे सचिव आहेत, नेते आहेत त्यांचे शब्द आहेत हे. त्यांचं असं देखील बोलणं आलं, एखाद्याला आम्ही घेऊ शकतो, पण एखाद्यांच्या बाबतीत निर्णय घ्यायचा तर तो पक्ष प्रमुखांनी घेतलेला निर्णय असतो, तो कोणाचा माझा नाहीये. बघा, माझं काय म्हणणं आहे,
तुम्ही जर चांगल्या लोकाला घेऊन गेला पक्षप्रमुख प्रवेश द्यायला बसलेलेच आहेत ना. किंवा असं कधीच घडलंय का की तुम्ही एक 4 लोकाला नेलंय आणि पक्षप्रमुख मी यांना प्रवेश देत नाही म्हणले, असं झालंय का? त्यांच्या बाबतीत जर वेगळा करायचा निर्णय असेल तर ते पक्षप्रमुख घेतात, मी घेत नाही असं स्पष्ट त्यांचं म्हणणं आहे. माझं बर्डे साहेबाबद्दल वैयक्तिक नाही, जनरल मी बोलायला लागलोय. मला सांगा, कुठल्याही शिवसैनिकांनी जर समजा कुठल्या चांगल्या दुसऱ्या पक्षाच्या लोकांना फोडलं आणि नेलं आणि त्यांना प्रवेश देणार नाही असं कधी घडलंय का? मग हे कशासाठी चर्चा करतो आपण? प्रवेश द्यायला ते तयारच आहेत. तुम्ही आणलं तर तुम्ही नेतच नाही तर त्यांनी प्रवेश कुणाला देणार आणि कसा देणार? आणि तुमच्या चालले तर तुम्ही थांबवण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे, ते कधी केलेत का? जे तुमचे लोक चाललेले आहेत, मी आत्ता झाला एखाद्याच्या बाबतीत पक्षाने जर वेगळा निर्णय घेतला, आधी जे माझ्या आधी अनेक लोक गेले त्यांनी जाऊ नये म्हणून हे काय प्रयत्न केले सांगावं ना. जाऊ नये म्हणून काही प्रयत्न झाले का? जर प्रयत्न झाले असते तर गेले असते का? त्यांची मानसिकता बदलली पण असती. समजा तुमच्याकडनं त्यांना काहीतरी पॉझिटिव्ह हे मिळालं असतं, सकारात्मक प्रतिसाद मिळाला असता तर, प्रतिसाद जर मिळाला असता किंवा संवाद साधला गेला असता, हां, तर ते थांबले असते ना. का गेले ह्याचं आत्मपरीक्षण करा ना. दुसरे आमचे फोडा लागलेत, हे का करा लागलेत, ते का करा लागलेत. ही काय कायमचं गठबंधन आहे का? आज न उद्या तुम्हाला परत कधी ना कधी वेगळं व्हायचं आहे. त्यापेक्षा तुम्ही तो आपला पक्ष कसं मजबूत होईल ह्याच्यावर जोर द्या ना. आणि बहुतेक वेळेला आपण पालिका बघतो त्या स्वबळावरच होत असतात तशा पाहिल्या तर. म्हणजे अगदी बघा, आपण युती होऊन आघाडी होऊन महानगरपालिका निवडणूक ह्या कालच्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या, किती लोकांनी मला किती सहकार्य केलं हे सांगण्याची गरज आहे का? सगळ्या शहराला माहिती आहे. पण मी असा रडात बसलो नाही ना. मला माझं टार्गेट पूर्ण करायचा होता. मी 25चा शब्द दिला होता. मी आज 21 नगरसेवक आणलोय. मी काय म्हणलो नाही तेव्हा, पूर्ण झालं. मी तेव्हा असं म्हणलो नाही की मी एवढा आणतो तेवढा. तुमचे 8 आहेत, मी 25पर्यंत नेतो. तिप्पट मी स्ट्रेंथ नेली का नाही? कोणाची अपेक्षा केली का? कोण प्रचाराला आलं, कोण आलं नाही. सगळे मुंबईच्या महापालिकेत अडकले होते, इथं कोणीच प्रचाराला आला नाही, हे सगळ्याला माहिती आहे ना. तरीसुद्धा आम्ही कुठं रडलो नाही ना. आणि तोही शहर उत्तरच्या पट्ट्यामध्ये सर्वाधिक नगरसेवक आपण म्हणू. इथं तर जास्तच आहेत, पण सगळीकडे मिळून आज म्हणजे जो भाजपचा पट्टा आहे, भाजपच्या पट्ट्यात आपण म्हणू की शिवसेनेच्या नगरसेवक लाट असताना, भाजपची लाट असताना त्यावेळी. कोटेसाहेब, आताचं चित्र कसं असू शकतं? हे आव्हानात्मक नाही का? कारण एक आपण असा विचार करून चालू की एक वेळ भाजप सेनेची युती होती आणि एक दोघांची लाट होती असं आपण म्हणूयात, जी मागची महानगरपालिका निवडणूक होती. आणि त्यावेळेला धनुष्यबाणाच्या चिन्हावरती आपली जे आपले उमेदवार आहेत त्यांना निवडून आणणं हे कदाचित सोपं गेलं असेल. कारण आपण बघतो की प्रभाग 6, 7 अशी जरी उदाहरणं घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे दिग्गज म्हणवणारे होते अशा लोकांचा पराभव करून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. पॅनल टू पॅनल सगळं निवडून आलं. राष्ट्रवादी नाही, राष्ट्रवादी आता प्रश्न असा की राष्ट्रवादीचा जर आपण विचार केला तर असं काही घड्याळाच्या चिन्हावरती असे काही पॅनल, आता ठीक आहे की वॉर्ड वाईज निवडणुका होतील किंवा कशाही पद्धतीने होतील, राष्ट्रवादीच्या चिन्हावरती लोकांना निवडून आणणं ही तितकीशी सोपी गोष्ट तुमच्यासमोर असणार आहे का? हे काम आव्हानात्मक नसणार आहे का? भाजप शिवसेनेचं सोपं आहे थोडंसं. एक सांगू का, तसं नाही आहे. ह्याच्यापूर्वी सुद्धा राष्ट्रवादीचे 16 नगरसेवक होतेच, नव्हते का? नाही, पण तो जनाधार शिवसेना कधी तेवढी झाली नाही ना. शिवसेना 8च्या वर कधी गेली नाही. एकदा शिवा पिसे साहेब असताना 11 झाली आणि दोन आकडे झाली आणि नंतर मी दोन्ही वेळेस युती तुटल्यानंतर झाली. ही विशेष आहे. युती असून सुद्धा शिवसेना संपवण्याचं काम भाजपने केलं. हे चुकीचं नाही आहे का? म्हणजे भाजपनेच वाढू दिलं नाही शिवसेना. कुठं वाढू दिलं? तुम्ही बघा ना, प्रत्येक वेळी युतीत त्यांनी 2 आकडे घातले नाहीत युती असताना, आणि ज्या 2 आकडे गाठले त्या दोन्ही वेळेस युती नव्हती. ह्याचा अर्थ काय काढायचा? युती नसताना शिवसेनेला अधिक संधी आहे नाही, ह्याचा अर्थ काय काढायचा? तुम्ही म्हणताय गेल्या वेळी भाजप सेनेची ही होती, लाट होती, असं नाही. भाजपबद्दल लोकांचं होतं, सेनेबद्दल कोण उभारायला सुद्धा तयार नव्हते लोक. भाजपचं तिकीट नाही मिळालं तर सेनेचा सेनेत येतो, पर्याय येतो, असा पर्याय होता. कोणी असं पुढं आलं नाही की मी उलट त्यावेळी लोकांना पत्र दिलं होतं 3 महिने आधी. जेवढे पदाधिकारी आहेत, महिला सेनेचे असतील,
फादर बॉडी असेल, युवा सेना असेल, सगळ्याच लोकांना मी पत्र दिलं. जे जे प्रमुख नेते आहेत सगळ्यांना माझं लेखी पत्र होतं की इतक्या प्रभागामध्ये आपल्याकडे कॅन्डिडेट नाहीत, तर तुम्ही ते कॅन्डिडेट सुचवावेत. किती लोकांनी सुचवले? काही घडलं नाही. काही घडलं नाही. आता जास्त सीट आले, माझे आणले, मग कोटेसेना म्हणून नाव ठेवायला चालू केली. तुम्हाला संधी नव्हती का? म्हणजे तुम्ही उमेदवार सुचवायचे होते त्यावेळेला. तुम्ही सुचवून ते तुम्ही निवडून आणण्याची जबाबदारी घ्यायची होती. जसं मी समजा घरकुलच्या भागातून आणले, देवेंद्रच्या प्रभागाला, किंवा आत्ता जे 6 नंबर प्रभागाची तुम्ही चर्चा करताय, काँग्रेसचे 2 लोक त्या सेनेत आल्यामुळं ती प्रभाग वाढला, तिथं ताकद वाढली, म्हणून तो प्रभाग आला. तो जर आला नसता तर तो एवढा सोपा नव्हता शिवसेनेच्या ताब्यात येण्याचा सुद्धा. ही वस्तुस्थिती आहे ना. मग आता हे सोपं आहे का? हे बघा, आता हे सोपं राहील का गणित? ते ठीक होतं त्यावेळेला, हे सगळं घडलं. एक सांगू का, तुमच्यासाठी ही आव्हानात्मक परिस्थिती नाही. असणार नाही का की ज्या पक्षाचा काही जनाधार नाही, थोडासा लक्षात आपण घ्या, 15-16 सीट माझे येऊ शकतात, ही मला वाटतं जेवढे तुमच्याकडे मुलाखतीला आले ते सगळ्यांनी कबूल केलंय. महेश कोटे स्वबळावर 15-20 सीट आणू शकतो. ती वैयक्तिक वैयक्तिक मग ती ती ताकद कुठल्याही तुमची, पक्षाची असू ती दे. ताकद तुमची मानली जाते की तुम्ही एक 15-16 नगरसेवक निवडून आणू शकता. इतकं तरी मान्य केलं सगळ्यांनी. मग ती राष्ट्रवादीचं असू दे किंवा अपक्ष असू दे, मी 15-20 सीट आणू शकतो, हे तरी मान्य केलं आहे. मग आता ही 15-20 सीट समजा गेल्यास जे राष्ट्रवादीचे होते 15-20 सीट, ती जर झालं तरी 30-35चं टार्गेट पूर्ण होतंच ना. मग काय अवघड आहे ह्याच्यात? कुणाला, प्रत्येकाला का अवघड वाटतंय? मला तर काय अवघड वाटत नाही. मी माझं स्वतःचं काही म्हणत नाही. नाही, लोक हे मान्य आज करतील मला का? सांगा, शिवसेनेनी कधीही सोलापूरला फार महत्त्व दिलं नाही. मुंबई, कोकण आणि ठाणे वगैरे त्या भागात शिवसेना आहे. त्यांनी सोलापुरात आली काय नाही आली काय फारसं मला वाटतं लक्ष दिलं नाही. पक्षाला मी सांगायची गरज नाही, ही मी सांगायची गरज नाही. परंतु पवार साहेबांचा पश्चिम महाराष्ट्रात संपर्क जास्त आहे, संपर्क हे आहे. आणि आता त्यांना वाटतं की महापौर राष्ट्रवादीचा व्हावा, हे पवार साहेबांना जेव्हा वाटतंय, त्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते करणारच आहेत. का करणार नाहीत? एकट्या महेश कोटेमुळं सत्ता येणार आहे हे कोणी समजू नये. त्यात पवारसाहेब सक्षम आहेत. आज मला सांगा, विधानसभेचं तुम्ही चित्र पाहिलं, सर्व लोक त्यांना सोडून गेले होते. नवीन लोकांना घेऊन त्यांनी त्यांची शेवटी ताकद दाखवली का नाही? मग जर महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी यंत्रणा पवारसाहेब उभा करू शकत असतील, तर सोलापूर त्या मनाने काय अवघड आहे त्यांना? त्याला महेशच कोटे पाहिजेत असं काय नाही. ठीक आहे, महेश कोटेमुळं थोडंसं जास्त हे होईल, पण पवारसाहेब जर मनात आणलं तर त्यांना काही अवघड नाही असं मला वाटतं. नाही, पक्ष प्रयत्न करेल, महेश कोठे म्हणून प्रयत्न करतील लोक. ते माझे 15-20 आल्यानंतर त्यांचे 15-20 आले तर आमचा महापौर होतोच की हो. 35-40 पर्यंत जर आम्ही गेलो, आमच्या मित्र पक्षाला घेऊन आम्ही महापौर करू शकत नाही का? हे पुढचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल का? त्याच्या पुढे सरळ थेट प्रश्न तुम्हाला. हा ना. अहो, मी म्हणायची गरज नाही, मी वरच तुम्हाला कॅल्क्युलेशनच सांगितल्या ना. हे मी म्हणायची गरज नाही. 15-20 मी आणू शकतो, मी म्हणलोय का? लोक हे मान्य करतात. जेवढे लोक आले तेवढे सगळे पक्षाचे, विरोधी पक्षाचे सगळ्या लोकांनी मान्य केलं. माझे 15-20 आणि त्यांचे 15-20, आमचा टार्गेट झाला किंवा पूर्ण. अडचण काय मग महापौर व्हायला? मी उलट प्रश्न विचारतो त्यांना, जे नाही होत म्हणतात ना, त्यांनाच माझा प्रश्न आहे की जर 15-20 माझ्याच असतील आणि 15-20 राष्ट्रवादीचे जुने येऊ शकत असतील सिंगल वॉर्ड किंवा डबल वॉर्डमध्ये, ठीक आहे, 4च्या प्रभागामध्ये काही पडले असतील, पण ते सिंगल आणि डबलमध्ये येऊ शकतात का नाही? मग ते जर येत असतील 15-20 आणि 15-20चं गणित, महापौरचं आपणच गणित कॅल्क्युलेशन सॉल्व्ह होते ना. कोणते महाविकास आघाडी आहे आणि सोलापूर महानगरपालिकेत देखील महाविकास आघाडीसाठी तुम्ही प्रयत्न केले होते वैयक्तिकरित्या, यश मात्र त्याला आलं नाही. काय कारण आहेत त्याचे? आणि जर समजा असंच काहीसं वातावरण राहिलं तर ते देखील एक महापालिकेचं गणित बिघडवू शकतं. सगळ्यात मेन कारण काय त्याला, काँग्रेस एकदमच कमी झाली, 14वर आली आणि MIMमुळं काँग्रेसला फटका बसला. राष्ट्रवादी त्यास एकदमच कमी 4वर आली आणि त्यामुळं काय झालं, शिवसेना जरी 21 असली तरी ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये BJP एकदमच वाढली.
49वर BJP गेल्यामुळं जरी आम्हाला BJPच्या विरोधात महाविकास आघाडी करायची म्हणली तर सर्वच पक्ष जोपर्यंत आम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत आम्ही 52 करू शकत नाही. आणि आम्हाला सगळ्या पक्षाला 6-7 पक्षाला एकत्र करावं लागतं. पण BJPला एकच माणूस कुठल्याही पक्षाचा फोडला की संपलं त्यांचं काम बघतं. मग ते त्यांचं गणित सोपं आहे. इतकं सोपं आहे ना. कोणी एकच कुठल्याही पक्षातला एक जरी त्यांच्या हाताला लागला तर हे आमची आघाडीचं कॅल्क्युलेशन पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळं महाविकास आघाडी सक्सेस झाली नाही वगैरे म्हणणं चुकीचं आहे. कारण स्ट्रेंथच अशी आहे की ती होऊ शकत नाही. पण तरीसुद्धा आम्ही त्यांचे विशेष समित्यामध्ये पाडलं. आज स्टँडिंगमध्ये तुम्ही बघितलं गेली 5 वर्ष झालं स्टँडिंग कमिटी नाही. एकच वर्ष फक्त स्टँडिंग चेअरमन झाला. बजेट झाला नाही. म्हणजे इतकी 50ची स्ट्रेंथ कधीही काँग्रेसला सुद्धा मिळाली नाही. डायरेक्ट 50 ती भाजपला मिळाली. ती भाजपला मिळाली. पण ते भाजपला काही काम करताच आलं नाही ना. त्यांना लोकांचा विश्वास संपादन करता आलं नाही. हे दुर्दैव आहे. आता त्या प्रश्नावर इंटरनल भांडणामध्ये ते अडकले आणि त्यामुळं शहराचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता तो होऊ शकला नाही. आणि आज आम्ही म्हणायची गरज नाही, भाजपचेच लोक म्हणतात की आता आमची सत्ता येणार नाही महापालिकेत. हे भाजपचेच लोक म्हणतात. स्वतः त्यांच्या नगरसेवकाला कॉन्फिडन्स नाही आधी आम्ही निवडून येतो म्हणून. का तर त्यांचा कारभार लोकांच्या डोळ्यासमोर आहे सगळा. ही कोणी सांगायची गरज नाही. आम्हाला विरोधक म्हणून वरडायची गरज नाही. तो कारभार सगळा त्यांचा जे काय 5 वर्षाचा आहे तो सगळ्या जनतेसमोर आहे ना. पाणी देतो म्हणले, रोज पाणी देऊ शकले नाहीत. केंद्रात सत्ता होती, राज्यात सत्ता होती, महापालिकेत सत्ता होती. मग काय अवघड होतं त्यांना हे सगळं करणं. लोकांच्या वन साइडेड पक्ष सत्ता होती. महापालिकेत वन साइडेड सत्ता होती ना. 50 म्हणजे वन साइडेडच की. नाही, ठळक मुद्दे त्यांच्याकडनं मांडले जातात की आम्ही स्मार्ट सिटी सारखा प्रकल्प सोलापूर शहरात राबवला. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पाणी जे आहे ते काँग्रेसच्या काळापासून आपण बघतोय. स्मार्ट सिटीचे रस्ते तुम्हाला माहिती आहे सध्या किती ओरड चालू आहे. बघा, स्मार्ट सिटीचं जर बोलायचं झालं तर लय मोठा इतिहास आहे. ज्या रस्त्यावर घरं नाहीत, उदाहरणार्थ हरिभाई देवकरांसमोरचा जो रस्ता आहे, डफरीन चौकाचा रस्ता आहे, जिथं घरं नाही आहेत तिथं दुहेरी डबल लाईन घातली आहे रस्त्याला. म्हणजे त्याच्यातून कोणच कनेक्शन घेणार नाहीत अशा ठिकाणी 2 लाईन घातलेत. दोन्ही बाजूला डक्टिंग केलं आहे. आणि जिथं लोकवस्ती आहे तिथं मात्र तीच एक लाईन आहे. तोच रस्ता फोडला आहे आणि तोच रस्ता फक्त बांधला आहे. म्हणजे काय मी समजू शकलो असतो कोणालाही कनेक्शन द्यायचं नाही, कुठेच काही नाही. सोलापुरातले जर खरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे होते तर त्यांनी मला वाटतं 100 रस्ते करण्यापेक्षा 70 रस्ते करून दोन्ही बाजूनी जर पाईपलाईन घातली असती, दोन्ही बाजूनी ड्रेनेज लाईन घातली असती तर 15 ते 20 वर्ष हा रस्ता फोडायची गरज पडली नसती. तसं केलंय का? तसं झालंच नाही. उलट लोकांना त्रास झाला आणि चांगले रस्ते फोडले. हो, जे रस्ते आज तुम्ही चालू काम दिसतंय ती रस्ते खराब होते का? त्यातले 70 नाही 80% रस्ते चांगले फोडले. आणि जे झाले तेही बघतोय आपण आता. ते झालेले उलट पूर्वी चांगले होते मनाची पाळी आली लोकांना आता. आणि एका वेळी सगळे रस्ते बंद करून टाकले. नियोजन नाही, कामकाजाचं प्लॅनिंग नाही, लोकांची सोय कशात होणार आहे माहीत नाही. आज जर ते प्रत्येक वेळी जर उद्या लाईन फुटली किंवा अजून काय झाली, सिंगलच लाईन मधून घातलेली आहे, ड्रेनेज आणि असेल, पाईप असेल, मग लोकांचे कनेक्शन फुटले किंवा लोकांना कनेक्शन घ्यायचं असेल कसं घ्यायचं याचं नियोजन काय केलंय का? दोन्ही बाजूनी जर पाईपलाईन घातले असते तर तिकडच्या तिकडे कनेक्शन लोकांना घ्यायला सोपं झालं असतं ना. तसं पण केलंय का? म्हणजे कोणी अभ्यास पण केला नाही त्या स्मार्ट सिटी. एक वेळ तुम्ही गावगावा करताय तुम्ही स्मार्ट सिटी. मला सांगा, काँग्रेसचं राज्य असताना USSIDMTची स्कीम होती, त्याच्यामध्ये 90% केंद्र शासनाचं अनुदान होतं, 5% फक्त महापालिकेचं कॉन्ट्रीब्युशन होतं आणि 5% फक्त राज्य शासनाचं कॉन्ट्रीब्युशन होतं. तसं स्मार्ट सिटीमध्ये नाही आहे. 75% राज्य शासन केंद्र शासनाचं आहे, 50% फक्त आहे, 25% राज्य शासन आणि 25% महापालिका आहे. आता 25% महापालिका भरण्याएवढी आपली कॅपॅसिटी आहे का? ह्याचा किती लोकांनी अभ्यास केला? देऊ शकतो का आपण पैसे? आणि स्मार्ट सिटीसाठी आलेले पैसे तुम्ही वास्तविक त्या आता जे उजनी सोलापूरची दुहेरी लाईन जे तुम्ही चालू करताय ती लाईन NTPCने 250 कोटी रुपये दिले. वरचे पैसे तुम्हाला फक्त घालायचे होते. त्याच्यासाठी तुम्ही अमृतमध्ये जर ती योजना घेतली असती
तर मला वाटतं केंद्राचे त्याच्यात परत 50% मिळाले असते आणि राज्याचे 25% मिळाले असते. ती न घेता स्मार्ट सिटीत आलेले पैसे तेच फक्त तुम्ही हे टाकून आम्ही दुहेरी लाईन आणा लागलो म्हणून लोकांची दिशाभूल करताय. तेच ती आणखीन एक पुढे भाजपची जबाबदारी होती की ती लोकांची दिशाभूल आहे. ती स्मार्ट सिटीचे पैसे तुम्ही पाईपला वापरताय, नाव देताय स्मार्ट सिटी आणि दुहेरी पाईपलाईनला पैसे वापरताय. त्याचे कुठलं धोरण आहे, काय तुमचं एक तरी धोरण बरोबर आहे का सांगा. तुम्ही काँग्रेसच्या राज्यात महागाई वाढली म्हणून सांगितला, भ्रष्टाचार वाढला म्हणला, त्यापैकी कुठलं एखादं काय कमी केलं तुम्ही? महागाई कमी केली का भ्रष्टाचार कमी केला? काय भ्रष्टाचार आता नाही आहे? काय भ्रष्टाचार कमी झाला? उलट सगळे तुमचे नगरसेवकच आता कॉन्ट्रॅक्टर झालेत. तुमचे नगरसेवक कामं न करता बिलं काढायला लागलेत. कसला तुम्ही भ्रष्टाचारावर बोलताय? काय अधिकार आहे तुम्हाला? आणि त्यांना कामं मिळत नाही म्हणून कुठेतरी राग काढला जातोय पुन्हा असं वाटतं. आणि दिशाभूल करताय, लोकांचे घरं पाडताय. काय चाललंय तुमचं राजकारण? गरीबाचे लोक मतं जे देत नाहीत त्यांना घरं पाडताय म्हणजे तुमची दादागिरी झाली, गुंडगिरी चालू आहे महापालिकेमध्ये. आणि तुम्हीच साजूकतेच्या गोष्टी बोलायच्या, लोकांची फसवणूक करायचं, नुसतं हिंदुत्वाचं हे करून लोकांचे मतं घ्यायचे आणि त्याच लोकांना तुम्ही संपवायचं काम चालू केलंय. नाही कुठेसे पालिका आज लोकांना कर्जबाजारी करण्यामध्ये भाजपने मोठा सिंहाचा वाटा असं मी म्हणेन. तुम्ही जर आज स्मार्ट सिटीचे जर रस्ते जर केलेले बघितले, हे रस्ते पूर्ण पाण्यात गेले पैसे, लोकांचे जनतेचे पैसे. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, हे रस्ते तुमचे 2 वर्षसुद्धा टिकणार नाही, ते परत फोडावं लागतील. नाही शेवटी मग एवढे नियोजनच नाही आहे त्याच्यात. एक कोट्यवधीची योजना जर अशी खड्ड्यात जात असेल, भविष्यात ह्याला जबाबदार कोण आहे? ते राज्यकर्ते. आणि अशा राज्यकर्त्याला मतदान करणारे ते आपले मतदार. कारण आपण परिवहनच्या बसेस बाबत बघितलं की आम्हाला 200 बसेस आल्यानंतर आज जी भंगार अवस्था ते पाहून आज वाईट वाटतं. तशीच अवस्था स्मार्ट सिटीची होणार आहे. नक्कीच 100%. आपण सगळेजण इथंच आहोत, सगळे बघणार आहोत हे सगळं. आणखीन एक कुठेसे पालकमंत्र्यांविषयीचा जो काही राग आपल्याला दिसतो लोकांना, म्हणजे लोक म्हणण्यापेक्षा आपण ज्याला म्हणू की एकीकडनं काँग्रेस थेटपणे म्हणते की पालकमंत्री हे बदलावेत, की ते कोणाला विश्वासात घेत नाहीत, बैठकीला बोलवत नाहीत, त्याचे एक स्वतंत्र अशी त्यांची भूमिका असते. शिवसेनेचा सुद्धा तितक्याच प्रमाणात राग या पालकमंत्र्यांवरती आहे. तुम्ही कशा पद्धतीने सगळीकडं या पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीकडे पाहताय? मला एक सांगा, दर आठवड्याला पालकमंत्री सोलापूरला असतात. आत्तापर्यंत कुठल्याही पालकमंत्र्याचं तुम्ही काढा की दर आठवड्याला आढावा घेतला तर एक तरी पालकमंत्री सांगावं मला. नाही पण जिथे राष्ट्रवादीतूनच पालकमंत्र्यांना विरोध आहे. नाही मी काय म्हणतो तो वेगळा विषय आहे. आपण आता फक्त पालकमंत्री बोलू, मग पक्षावर येऊ. पालकमंत्री दर आठवड्याला दर शुक्रवारी सोलापुरात असतात का नाही? दर आठवड्याला इथं बैठक होती, दर आठवड्याला आढावा घेतला जातो. पण हे सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, विश्वासाचं वातावरण पाहिजे, सगळ्यांना तुम्ही एकत्रित आणलं पाहिजे. तसं ह्या पालकमंत्र्यांकडनं काही होताना आपल्याला दिसत नाही. अगदी बरोबर आहे. त्यांचं सगळ्यांना त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे, सर्व पक्षाच्या लोकांच्या बैठका घेतल्या पाहिजेत, ही बरोबर आहे. पण कोविडच्या पिरियडमध्ये त्यांचा जो पिरियड बघितला आपण तर टोटल त्यांचा पिरियड कोविडमध्येच आहे. नाही पण आता बाहेर पडलो ना आपण यातून. अजून नाही, कुठं पडलो? अजून आपल्या भीती मनामध्ये आहेत, तिसरी लाट येईल का काय. आणि हे आत्ता झालं, बाहेर पडलो म्हणजे किती 8 दिवस झाले नाहीत. आत्ता आपण लॉकडाऊन ओपन केलं 8 दिवस झाले फक्त. मग 8 दिवसात तुम्ही अपेक्षा लगेच काय सगळीच करणार आहे का? ह्याच्या आधी ज्यावेळी आले ते बाबा फक्त राष्ट्रवादीच्याच लोकांची बैठक घेतली आणि इतर पक्षाची नाही घेतली तर आपण त्यांच्यावर आरोप करणं बरोबर आहे. तसं पण घडलेलं नाही. राष्ट्रवादी सुद्धा ओरडते त्यांनी. ठराविक लोक त्यांच्या भोवती दिसतात आणि त्याच्या पलीकडे त्यांचं काही असं दिसत नाही. तसं नाही माझं काय म्हणणं. आणि तुम्ही पालकत्व म्हणायचं आणि पाणीच पळवायचं सोलापूरचं. त्यांनी पक्षाचं जर फक्त बाजू घेऊन त्यांच्याच लोकांना बोलवलं असतं तर आम्ही मित्रपक्ष म्हणून त्यांच्यावर टीका करणं बरोबर आहे. पण त्यांनी फक्त अधिकाऱ्यांच्याच बैठका घेतल्या, कुठलीही पक्षीय तिथे काही केलं नाही कामकाज. ही तर वस्तुस्थिती आहे, हे सगळ्याला मान्य करावं लागेल. नाही ते पण कंटाळले सोलापूरला. नाही ते वेगळा विषय आहे. बघा, तुम्ही जर आरोपच करणार असाल, प्रत्येक काम करण्याला जर प्रोत्साहन न देता जर टीका करत असाल तर कोणी थांबणार नाही ना. जसं मी आता म्हणतोय, मी का चाललो हे आत्मपरीक्षण करावं ना शिवसेनेच्या लोकांनी. मी चाललोय सोडून, पण चालला म्हणून तुम्ही त्या चालल्याला महत्त्व द्यायला लागला, पण का चालला ह्याला महत्त्व देत नाही तर त्याचा अर्थ काय? का चालला, ही चालण्याची वेळ का आली, तर तुम्ही शोध घ्या ना.
नाही, पण एकीकडे तुम्ही पालकत्व स्वीकारायचं, तुम्ही पालकत्व म्हटल्यावर आमची भीस तर तुमच्यावरती आहे, बरोबर आहे आणि ना. तुम्हीच आमचं इथलं पाणी पळवायचं. बघा, पाणी पळवाचा विषय फार मोठा आहे, वेगळा आहे. मी त्याच्यावर आपण निश्चित एक चर्चासत्र ठेवू सगळेजण, मी त्याच्यावरही बोलेन. पण पालकमंत्री म्हणून त्यांनी प्रत्येक आठवड्याला येऊन प्रत्येक आठवड्याला कुठं बेड कमी आहेत, कुठं ऑक्सिजन कमी आहे, कुठं काय हे आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा दर आठवड्याला येऊन आढावा घेतला. मला वाटतं असा पालकमंत्री कोणच आत्तापर्यंत झाला नाही की ज्यांनी अगदी बारीक बारीक असं लक्ष दिलं आणि प्रत्येक हॉस्पिटलला व्हिजिट दिलं. कोविड सेंटरमध्ये आत घुसले, आपलं ते काय ह्याच्यात पॉझिटिव्ह ह्याच्यात सुद्धा ते घुसले. कोण केलं असं? त्यांनी घेतल्यानंतर बाकीच्या ठिकाणचे आपल्याला ऐकायला मिळालं. पण माझं काय म्हणा, मी काय त्यांचं समर्थन करण्यासाठी फक्त इथं आलो नाही, पण जे चांगलं आहे त्याचं बी आपण चांगलं म्हणलं पाहिजे. ठीक आहे, जे त्यांनी काही लोकांना बोलवलं नसेल, विश्वासात घेत नसेल, ती चूक आहे त्यांची. पण त्यांना वेळच मिळाली नाही ना, कारण कोविडमध्ये जर त्यांनी परत गर्दी केली असती ती पण टीका झाली असती. पालकमंत्री सगळं येऊन फक्त पक्षीय तिथं राजकारण करतायत, सगळ्या पक्षाला लोकांना बोलवून तिथं गर्दी करतायत, तेच स्वतः सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत, हे सुद्धा मनाला आपणच मोकळे झालो असतो उद्या. कोणीसाहेब, आणखीन एक भाग येतोय की स्वबळाची भाषा वापरतात, म्हणजे राज्यामध्ये राज्य पातळीवर घडत आहे ते सोलापुरात सुद्धा होत आहेत. कारण इथंच आपल्या काँग्रेसच्या शहर अध्यक्षांनी म्हटलं की महानगरपालिका निवडणूक, मी म्हटलं तुम्हाला की आम्ही स्वबळावरच लढू, वैयक्तिक आणि पक्षाची भूमिका तीच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. शिवसेनेची भूमिकाच तितकीशी स्पष्ट नाही. जी शिवसेना आज राष्ट्रवादीवरती आरोप करते की तुम्ही आमचे नगरसेवक फोडतायत, अशी शिवसेना आणि मग राष्ट्रवादी, असं काही तिन्ही पक्ष एकत्रित येऊन महानगरपालिका लढवली जाईल का? ही शक्यता बिलकुल दिसत नाही तशी पाहिली. सांगू का, आम्ही स्वबळ, आणि काँग्रेसने दावा देखील केला आहे स्वबळावरती आम्ही निवडणूक लढवू आणि आमचाच महापौर असेल. एक मिनिट सांगतो, आम्ही इथं काही जरी बोललो, आम्हाला काय अधिकार आहे तो हे बोलायचे? स्वबळावर लढायचं का तिघजण एकत्र लढायचं, हे निर्णय कुठं होणार आहे? मुंबईत घेतला जाईल, दिल्लीत घेतला जाईल. काँग्रेसच्याही शहराध्यक्षाला अधिकार नाही, ना शिवसेनेच्या नाही, ना राष्ट्रवादीच्या नाही. हे वरचे नेते ठरवणार आहेत. नाही, पण त्याच्यावर आपण बोलू नये. स्थानिक पातळीवरती आपण एवढं बोललं पाहिजे की आमची सत्ताच येणार, हे प्रत्येकाने म्हणलंच पाहिजे. ते जर म्हणलं नाही तर तुम्ही त्या कार्यकर्ते तुमच्या तिथंच तुमचे ढेपाळून जातील ना. आमचे किती येतात तो निकाल नंतर. नाही, तुमचं आमचं जमतच नाहीये तर हे होणार कसं? नाही ना, मग जमत नाही तर वर शेवटी सरकार चालू आहे ना. जमत नसताना कुणाला वाटलं होतं काही जमेल म्हणून? पण आज एकत्र आलोय, सत्ता चालू आहे का नाही, सत्ता एकत्र चालली आहे का नाही. कालची कॅबिनेट मिटिंग सुद्धा तुम्ही बघितली असेल, अतिशय चांगली झाली. कालच झालेली कॅबिनेट मिटिंग, अगदी स्टेटमेंट दिलं की आता आम्ही समित्यासुद्धा जवळजवळ फायनल करायच्या आमची चर्चा झाली. मग एकीकडे वर सगळेजण एकत्र काम करत असताना हे वातावरण खराब करायचं काम आपण का करावं म्हणतो मी. पण जिथं संवाद नाही, संवादच आहे. आपण खालून निरोप वर दिला पाहिजे की नाही आम्ही तिघं एकत्र लढतो, तुम्ही आम्हाला परमिशन द्या, हे म्हणायच्या ऐवजी जर प्रत्येकजण स्वबळावर लढायची भाषा करत असेल तर ती चुकीची नाही आहे का? नाही, पण असं जर तुम्ही सेनेचेच नगरसेवक फोडत असाल, नाही दुसरीकडे काँग्रेसवरती कुरघोडी करत असाल, तर शेवटी एकत्र होऊन तुम्ही मेसेज द्यायचा कसा? फोडतच नाही ना, तुम्ही प्रयत्न करा ना जाऊ नये म्हणून. 5 टीएमसी पाण्याचा श्रेयवाद तुम्हीच घ्यायचा. मी काय म्हणतो, तुमचे नगरसेवक कुठल्याही पक्षाचे, आपल्या पक्षाचे नगरसेवक किंवा आपल्या पक्षाचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नये ह्याच्यासाठी त्या पक्षाने प्रयत्न केला पाहिजे ना. तुम्ही लोकांना घ्यायला लागला म्हणून दोष कशाला देताय? घ्यायला तर सगळेच बसलेत, तुमच्याकडे यायला लागलं तर तुम्ही नको म्हणणार आहे का त्यांना यायला? समजा दुसऱ्या पक्षातले लोक तुमच्याकडे यायला लागले, तुम्ही नको म्हणणार आहे का? नाही, पण तुमचे जाऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहे त्याला महत्व आहे. तुम्ही दुसरे काय करायला लागले ते सांगू नका. आपण आपले लोक दुसरीकडे जाऊ नये ह्याच्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे ते प्रामाणिकपणे करा. कसं जातील बरं बघू, मग कोणी जाणार नाही. पण जायला प्रवृत्त करणारे तुम्हीच. अशी कृती होत असेल, जायला प्रवृत्त करणारे तुम्ही आहे म्हणून ते चाललेले आहेत. आणि हे आज चाललेले नाही आहेत, मागचा इतिहासही काढून बघा. मी फक्त 2-3 नावं सांगितले, असे अनेक लोक आहेत जे आले आणि गेले. जे मूळ होते ते बी गेले, आले गेले तर गेलेच, पण मूळ सुद्धा गेले ना. मग ती का गेले त्याचं आत्मपरीक्षण करा ना. ती जाऊ नये ह्याच्या पुढे तर जाऊ नये ह्याच्यासाठी ते काहीतरी धडपड करा, त्याच्यासाठी काही प्रयत्न करा.
ते न करता तुम्ही जर तुमच्या पद्धतीने हे करत असाल तर जाणारच ना. नाही, मग तेच का कोण प्रश्न- कोणाचा मालक आहे नाही. का? मला सांगा, कोण कोणाचा मालक आहे का? ज्याला जे वाटतं ज्याच्या मर्जीला. मी आता सुद्धा माझ्या मुलाला सुद्धा सांगितलं, मी राष्ट्रवादीत चाललो म्हणून तू यावं असं माझी काय तुझ्यावर बंधन नाही. नाही, ती किंवा पण- माझ्या कुठल्याही नाही, नगरचौकार माझं बंधन नाही. आज ती सुद्धा शंका आहेच आहे की तुमच्या बरोबर हे सगळे जातील. माझं काय म्हणणं आहे, माझं त्यांच्यावर बंधन नाही. ते निर्णय घ्यायला सक्षम आहेत ना सगळे. त्यांना त्यांचा फायदा कुठं वाटतंय तिथं जातील ना ते. मग त्यांचा फायदा तुमच्या ह्याच्यात आहे हे विश्वास त्यांना द्या ना पहिला. नाही, मुळात मग हीच भीती असेल, ही शंका असेल. माझं काय म्हणणं आहे, तुमच्याकडे राहिल्यानंतर त्यांचा फायदा होणार आहे असं तर वातावरण त्यांचं हवं. काहीतरी भवितव्य त्यांचा या पक्षात घडणार आहे हे विश्वास निर्माण करा ना तुम्ही. मग कशाला जातील लोक? कशाला ते करायचं नाही, काय करायचं नाही. नुसतं तुम्ही ह्यानी मोठा का त्यांनी मोठा, त्यांनी ह्याला तर त्याला तर ह्याला बरायचं, त्याला हे करायच्यासाठी ह्याला दाबायचं, त्याला मोठं करायचं, त्याला उचलायचं. ही कुठली पद्धत आहे? ह्याच्याने कसं पक्ष वाढणार आहे? जे खरं आहे ते खरं आहे म्हणाला शिका पहिल्यांदा, आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे हे म्हणलं पाहिजे 100दा. नाही, पण आज काँग्रेस आहे, शिवसेनाला, ह्या दोन्ही पक्षाला जर राष्ट्रवादीचा असा अनुभव येत असेल. वैयक्तिक कुठल्या पक्षावर बोलत नाही मी, सगळ्या पक्षाला हेच सल्ला देतोय. माझं म्हणणं आहे की तुम्ही जर सांभाळलं तर ऑटोमॅटिक लोक तुमच्या मागे राहतात. तुम्ही सांभाळलं नाही तर लोक पर्याय शोधतच राहतात. लोकाला पर्याय शोधाची वेळ येऊ देता कशाला? फक्त शिवसेनेसाठी नाही, हे सगळ्यासाठी आहे. नाही, पण पक्ष वाढवायचा म्हणून शिवसेनेला आणि काँग्रेसला दाबण्याचा प्रयत्न जर राष्ट्रवादी करत असेल तर मग कोण केलं हो मला सांगा तुम्ही? नाही, म्हणजे श्रेयवाद आपण हे बघतो बघा. की तो 5 TMC पाण्यावरनं श्रेयवादात झालं. एखाद्या- आमदार संजय शिंदे लक्ष घालतात, आपण इथं बळीराम काका साठे लक्ष घालतात, राजन पाटलांचं पालिकेत लक्ष लागावं. मी ह्या बघा, सगळ्या ज्या त्यांचा गोष्टी आहेत, काही इंटरेस्ट नाही आहे सोलापूरमध्ये. मी सांगतो कारण मी त्यांच्या संपर्कात होतो. त्यांचा काही इंटरेस्ट नाही आहे संबंध ह्याच्यात. ह्या सगळ्या गोष्टी घडा लागल्यात कशासाठी? तुमचे लोक त्यांना त्यांचं हे दिसत नाही म्हणून ते इकडं तिकडं जातात. मग दुसरीकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे या म्हणतात. काय चुकीचं आहे? बरं, आम्ही जर राष्ट्रवादीने उद्या भाजपमध्ये गेलो काय बोलणार आहे मग तुम्ही? काय अधिकार आहे तुम्हाला बोलायचा? मग तर राष्ट्रवादीत चाललो म्हणून तुम्ही एवढं भांडवल करायला लागलात. भाजपमध्ये गेलो तर मग काय नाही बोलणार, चांगलं झालं म्हणणार. जसं मागचे गेले तसे चला हे बी परत मिळाले आमच्या मित्राला असं म्हणणार का? म्हणजे शिवसेनेचं भाजप प्रेम आजही बाकी वाटतं का तुम्हाला? हा, शिवसेनेचं भाजप प्रेम आजही बाकी आहे असं वाटतं नाही, का नाही, इथं? आहे ना. इथल्या पदाधिकाऱ्यांना उघडच दिसतंय ना, अजूनही उघड दिसतंय ना. ते तसं जर नसतं तर काल ज्या लोकांनी शिवसेनेच्या लोकांनी भाजपबरोबर जाण्याचा जे उघड प्रयत्न केला त्याच्यावर काही केलं बोलला नाही याचा अर्थ काय? आणि अजून जे घडलं नाही, राष्ट्रवादीचा प्रवेश माझा थांबलेला असताना त्याच्यावर तुम्ही टीका करताय. आणि जे गेलं त्याच्यावर, जे घडलंय त्याच्यावर टीका करत नाही. जे घडायचं आहे पुढं त्याच्यावर तुम्ही टीका करताय. ही कुठली भाषा आहे? ही कुठली पद्धत आहे? कोटेसाहेब, लोक काय, लोकाला काही समजत नाही असं तुम्हाला वाटतंय का सगळं? कोटेसाहेब, शेवटचा असा प्रश्न आहे की जी निवडणूक होते सोलापूर महानगर वर्षभराचा तसा तर अवधी आहे, एक संकेत कशा पद्धतीने, कारण चर्चा अशी पण आहे की द्विसदस्यीय प्रभाग असेल कारण पुरुष आणि महिला असं एक गणित घातलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नवी मुंबईसारखी महानगरपालिका असेल, औरंगाबाद, तिथं काही वॉर्ड वाईज इलेक्शन होत आहेत. जे संकेत आहेत, सोलापूरचं एक दुर्दैव आहे की शिकलेले लोक राजकारणात येत नाहीत. चांगलं काम करण्यासाठी कोणी पुढं येत नाही. फक्त आपण एकमेकाला टीका करतो आणि त्याच्यामुळं आज सोलापूरची महापालिकेची अवस्था इतकी वाईट झालेली आहे की जोपर्यंत महापालिका स्वतःचं उत्पन्न वाढवणार नाही तोपर्यंत ह्या शहराची डेव्हलपमेंट होणार नाही. केवळ शासनाच्या अनुदानावर जर आपण आपली महापालिका चालवत असू तर मला वाटतं ह्या महापालिकेचं भवितव्य अजिबात चांगलं नाही. नाही सर, तुम्ही उत्पन्न वाढवायचं म्हणताय. आपण एक साधं उदाहरण जर पाहिलं तर महानगरपालिकेने मध्यंतरी बांधकाम परवाने थांबवले. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास निधी तुम्ही रोखून धरला. पालिका आयुक्तांची ही भूमिका, आणि धक्कादायक बाब अशी कुठलाही पदाधिकारी या विषयावर आजपर्यंत बोललेला नाही आहे. अगदी बरोबर आहे. हे पदाधिकारी बोलत नाही, नगरसेवक बोलत नाही. बांधकाम परवाने मला वाटतं वर्षभरापासून लोकांचे तुम्ही अडवले. नाही, आम्ही त्याच्यावर बरंच आवाज उठवला, अनेक लोकांनी त्याच्यावर आवाज उठवला. गोंटेवारीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात आज अखेर तो निर्णय येतो नंतर. नाही, तो शासनाने घेतला निर्णय, पण आयुक्तांनी तो थांबवला होता आपल्याकडंच फक्त. तेव्हा लोकांनी सभागृहात त्याच्यावर आवाज उठवला आहे.
की हे उत्पन्नाचं हे आहे आणि त्या गरीब लोकांचा काय दोष नाही आहे. ज्यांनी प्लॉटिंग केली बेकायदेशीर त्याच्यावर तुमच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही का, डोळे बंद केलेत का त्यांचे? जे विदाउट लेआउट विदाउट हे जे प्लॉट विकत आहेत ते तुम्हाला माहीत नाहीत का? आयुक्तांनी याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या अधिकाऱ्याला माहीत नाहीत का? जे गरीब लोकांना प्लॉट विकले जातात, जे बिचारे हप्त्याने पैसे देऊन पैसे घेतलेले आहेत, प्लॉट घेतलेले आहेत, त्यांच्या घरात तुम्ही पाडायला निघालात. कुठलं काय चाललं आहे? अहो तुम्ही त्या लोकांना माहीत आहे का लेआउट म्हणजे काय? जे आता तुम्ही ज्यांचे घरं गुंटेवारीचे पाडायला निघालात त्यांना माहीत आहे का लेआउट काय असतो? त्यांना माहीत आहे का परमिशन काय असती? त्यांना माहीत आहे का काय बाकीच्या गोष्टी आहेत? जे गुन्हा करतोय त्याला तुम्ही सोडताय आणि निष्पाप लोकांना तुम्ही सजा देताय असं मला वाटतं त्याच्यात. आणि म्हणून राष्ट्र शासनाला त्यात हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनी सांगितलं की एवढ्या तारखेपर्यंत त्या गुंटेवारीच्या सगळ्याला मुभा द्या आणि त्यांना सवलती द्या. कारण ही बरोबर आहे ना. बघा ज्यांनी प्लॉट विकत घेतले, किती तर प्लॉट बिचाऱ्यांनी नोटरीवर घेतले हो, खरेदीसुद्धा त्यांना काय असती माहीत नाही. फक्त त्यांना राहायला जागा प्लॉट मिळाली म्हणजे बदललं असे विचार करणारे लोक आहेत. त्यांचा माहीत नाही खरेदी काय, नोटरी काय, किंवा नुसतं साधा 20 रुपयाच्या स्टॅम्पवर काय. त्यांचं फक्त काय महापालिकेत आमचं नाव लागलं का नाही, आम्हाला सुविधा मिळाल्या का नाही एवढंच त्यांना माहिती आहे. त्यामुळे विकास निधी थांबला गेला एवढा. करेक्ट. विकास निधी एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखो कोट्यवधी रुपयात विकास निधी थांबतो आणि पालिका म्हणते एकीकडे आमच्याकडे पैसे नाहीत. हे पालिका आयुक्तांच्या अनेक गोष्टी आहेत की जिथं सर्वपक्षीय लोक एकत्र येऊन, ठीक आहे राजकारणच्या ठिकाणी राजकारण केलं पाहिजे. मी विरोधी पक्ष नेता होता तरीसुद्धा माझी भूमिका अनेक वेळा हीच होती की विकासाच्या ठिकाणी आपण राजकारण नको आणायला. त्यात माझ्यावरही टीका झाली की विरोधी पक्षच दिसत नाही, आवाजच नाही. म्हणजे मुळात काही मीडियाच्या लोकांना असं वाटतं की कायम आम्ही भांडत राहिलं पाहिजे. काही असं नाही ना. तुम्ही विकासाच्या कामासाठी तुम्ही उलट मीडियाने आमच्यावर प्रेशर आणा ना की हे गोष्टीला महत्त्व द्या, ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत, हे आलं पाहिजे, इथून पैसा येऊ शकतो, हे अशा ह्या वेगवेगळ्या हे आहेत. एखादं पॅनल करा, CAचं पॅनल करा, एखादं इंजिनियर्स लोकांचं पॅनल करा, एखादं ह्या सगळ्याचं पॅनल करा, त्यांच्या बैठका घ्या आणि त्यांच्याकडून नवीन काहीतरी हे करा. असं काही नाही घडत. गाळे भाडेवाढीचा निर्णय होतो तेव्हा मग शेवटी लोकप्रतिनिधीमध्ये पडतात, त्यांना शेवटी लोकानुनय करावा लागत असतो. असं असताना नाही त्याच्यात प्रॅक्टिकली आपण कधी विचार करणार आहोत. वाळेच्या बाबतीत सुद्धा काय होतं आहे, एक हट्टवादी भूमिका घेतली जाते की आज तुम्ही वर्षानुवर्ष त्यांचं भाडं वाढवलं नाही, त्यांचं आज भाडं 500 आहे आणि लगेच तुम्ही 5000 नेताय. हे कुठंतरी चुकतं आहे. हे पण बरोबर आहे की 500 चुकीचंच आहे, पण आता तुम्ही एकाच म्हणजे गेलो तर खाईन तर तुपाशी नाही तर पूर्ण उपाशी अशी कारभार आहे. 5000पेक्षा तिथं 2000ला त्यांनी तयार असतील तर करा ना वाटाघाटी, 2-2.5 घ्या ना, मग परत वाढवा ना 2 वर्षांनी. आणि अशाच प्रकारे अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होतं. सगळीकडे असंच चाललं आहे की 500चं एकदम 5000च पाहिजे, 5000 घेतो ना तर तुला काहीच देत नाही, असं नाही ना चालत. हिटलरशाही झाली ही. मागच्या 2 कमिशनरला आम्ही भांडलो ह्याच्या बाबतीत की असं नाही. तुमचं हे बरोबर आहे की तुमचं उत्पन्न बुडा लागलं आहे, 500 रुपये एवढे कमी रेट नाही आहे दुकानाला. त्याच्यात आजच्या बाजारप्रमाणे 5000 असेलही, पण तुम्ही 500चं 5000 करताना त्याला मध्ये एक टप्पा ठेवा ना, 1-2 टप्पे ठेवून मग आणा ना तुम्ही त्याला. तुम्ही मध्ये टप्पेच ठेवले नाहीत आणि एकदम 100% वाढवायचा जर विचार करत असाल, 100% पण नाही, 5 पटीने 10 पटीने एकदम वाढवायचा प्रयत्न करताय, तर तेव्हा कोणीच मान्य करणार नाही ना. आणि आजची परिस्थिती सोलापूरची बघितली पाहिजे. एकीकडे बेकारी वाढायला लागली आहे, ती मुलं सोलापूर सोडून बाहेर चाललेली आहे. तुम्ही मागं बघितलं जनगणनेला 10 वर्षापूर्वीच्या जनगणनेला 50,000नी लोकसंख्या कमी झाली. मला वाटतं अजूनही तीच परिस्थिती असेल. आता जर खरी जनगणना झाली, आपण म्हणा लागलो 12 लाख झाली, 13 लाख झाली, मला तर वाटतं कुठं तर 9 लाखावर आलो का काय. ही वस्तुस्थिती सांगता येणार, नाकारता येणार नाही. मग एक का व्हायला लागलं आहे ह्याच्याकडे कुणी राज्यकर्त्यांनी हे केलं का? कुणी राज्यकर्त्यांनी एखादी मोठी इंडस्ट्री आणली का? कुणी एखादं आपले मुलं का बाहेर चालले त्याच्यावर अभ्यास केला का? पण महेश कोटेंनी IT पार्क आणला होता, अजून आणला नाही, ह्याच्यावर टीका करायला सगळे तोंड सुख घ्यायला सगळे मोकळे आहेत. नाही असं का होतं म्हणजे महेश कोटे हे नाव आलं की सुरुवातीलाच मी कार्यक्रम सुरुवातीला म्हटलं की जिथं तुमचं नाव आलं की हा सगळं IT पार्कसाठी मी प्रयत्न केला, चूक आहे का? तुम्ही जबाबदार आहे हो.
माझ्यापेक्षा तुमची जबाबदारी जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही सत्ता भोगताय. तुम्ही काय करत नाही, फक्त टीका माझ्यावर करता. IT पार्क कुठे आहे? हां, म्हणजे ही काय पद्धत आहे? मग तुम्ही मंत्री व्हायचं 5-5 वर्ष 10-10 वर्ष तुम्ही करायचं नाही. तुम्ही 20-20 वर्ष 15-15 वर्ष आमदार राहायचं, तुम्ही काय करायचं नाही. अनेक नगरसेवकाकडनं अपेक्षा करायची काय झालं RT पार्कचं म्हणून. ही काय पद्धत आहे? काय लोक शोषिक आहेत, आपण विचार करत नाहीत. लोकाला काय जे समोर बोललं जात आहे तेवढंच ते विचार करतात. बिचारे दुर्दैव आहे सोलापूरचं. कोटे साहेब, जे वॉर्डवाईज निवडणुका होतील तर एक त्याचा परिणाम राजकीय पक्षांसमोर कशा पद्धतीनं होईल? तुम्ही एक जोरदार असे प्रयत्न करतायत पालिकेसाठी, तेव्हा जर वॉर्डवाईज निवडणूक झाली तर राजकीय पक्षांना हे आव्हानात्मक काही असं असू शकतं. दोन्ही फायदे पण आहेत, नुकसान पण आहेत. वॉर्डवाईज सिंगल वॉर्ड जर झाला तर एकतर अपक्षाची संख्या वाढण्याची भीती त्याच्यामध्ये मोठी आहे. जे स्वतः सक्षम आहेत ते निवडून येतील, त्यात काही वाद नाही. पण आज जर 2चा प्रभाग झाला तर त्यांच्याबरोबर 1 निवडून येऊ शकतो जादा, आणि त्यांना काम करायची संधी मिळू शकते. आता जर समजा सिंगल वॉर्ड झाले 51-50% तर आपले महिला राखीव आहेत, म्हणजे 51 जागा महिलांसाठी आहेत. किती महिला सक्षम आहेत की ते स्वतः त्यांचा वॉर्ड सांभाळू शकतील? बोटावर मोजण्या एवढ्या. त्या नागरिकांनी काय करायचं उद्या? जर समजा त्या महिलांना कोणाला तरी त्यांना निवडून द्यावं लागेल, तिच्याकडून जर ती काम होऊ शकलं नाही, म्हणजे तुम्ही शेवटी काय करताय? एकीकडे रिझर्वेशन महिला देत आहे, पण पुरुष प्रधान म्हणून तुम्हीच सगळं कारभार करताय. किती महिला सक्षम स्वतः कारभार करतायत मला सांगा? त्यांच्या नवरेच करतायत. महिलांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे कामकाजासाठी. त्या म्हणून त्यांना एक तर स्वातंत्र्य दिलं, ते सक्षम झाले तर ते वॉर्ड सांभाळू शकतील. नाहीतर तुम्हीच सांभाळणार असाल तर मग एक तर पुरुष त्याच्यामध्ये जर असेल तर कमीत कमी त्याच्याकडे तरी लोक भांडायला जाऊ शकतील ना, किंवा ठीक आहे तिने केले नाही, तुम्ही करा आमच्या भागातलं काम म्हणून. कारण मतदान सगळ्याच भागातल्या लोकांनी दिलेलं असतं, त्यामुळे त्यांचा अधिकार असतो त्या पुरुषावर सुद्धा. महिलाच्या एखाद्या भागातलं काम ती करेल, तीच प्रयत्न स्वतः, पण ती कमी पडणार आहे. ती कमी पडत असताना ते पुरुष तिला मदत करू शकेल, म्हणून 2चा असावा असं मला वाटतं. आणि पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच असेल? मी गणितच सांगितलं. मी दावा नुसतं करत नाही. मी काही बाकीचं उगाच खोटं काय तर शेवटी सगळ्याच पक्षाच्या लोकांनी म्हणलंच पाहिजे आमचा झाला पाहिजे, पण मी का झाला पाहिजे त्याचं स्पष्टीकरण सांगितलं आहे. तुम्हीच कबूल केलं आहे 15-20 मी आणू शकतो. 15-20 राष्ट्रवादीचे जुने येतील आणि त्यामुळे आमचा महापौर होईल. मी म्हणत नाही आमचे 55 येतील किंवा आम्ही 70ला जाऊ, असं मी कधी दावा केला नाही. पण महापौर मात्र राष्ट्रवादीचा होईल. खुली चर्चा कार्यक्रमात आज आपण माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक महेश अण्णा कोटे यांच्याशी सविस्तर असा संवाद साधला. पूर्णपणे आज त्यांनी 100% इथं दावा केला की पुढचा जो महापौर सोलापूर महानगरपालिकेचा असेल तो राष्ट्रवादीचाच असेल. आणि जो काही आरोप राष्ट्रवादीवर केला जातो की शिवसेना फोडली जाते राष्ट्रवादीकडनं, तर मुळामध्ये शिवसेना सदस्य तुम्ही सांभाळा, फोडण्याचा प्रश्नच येणार नाही, अशा प्रकारची भूमिका अथवा ज्याला आपण म्हणून स्पष्टीकरण याबाबत महेश कोठे यांनी दिलं आहे. आणि याचबरोबर सोलापूर शहराचा जर विकास साधायचा असेल तर निश्चितच एक चांगली विधायक भूमिका घेऊनच राजकारणात लोक उतरली पाहिजेत आणि त्यांनी आपली भूमिका जी आहे ती प्रभावीपणे मांडली पाहिजे. सोलापूर शहराचे जे प्रश्न आहेत अनेक आहेत. प्रत्येक वेळेला राजकारण ही भूमिका न ठेवता कुठेतरी सोलापूर शहर, या शहराचा विकास, या शहरातले बदल डोळ्यासमोर ठेवून आता पावलं उचलली गेली पाहिजेत. महत्त्वाचं म्हणजे पालिकेच्या बाबतीत जर बोलायचं तर उत्पन्न वाढीच्या बाबतीत एक वास्तववादी भूमिका आता स्वीकारली गेली पाहिजे. प्रशासनानं सुद्धा एक जी वस्तुस्थिती आहे ती डोळ्यासमोर ठेवून उत्पन्न पालिकेचं कसं वाढेल आणि ह्या उत्पन्न वाढीतून सोलापूरचा विकास कसा साध्य होईल असंच एक चित्र डोळ्यासमोर ठेवलं. लोकांना त्रास न होता उत्पन्न वाढवलं पाहिजे. उत्पन्न वाढवायचं म्हणून लोकांना त्रास देणं हा त्याच्यातला पर्याय नाही. लोकांनाही त्रास न होता उत्पन्न पण वाढलं पाहिजे. हे दोन्ही गोष्टीचा सांगड घातला पाहिजे प्रशासनाने. उत्पन्न वाढवताना सुद्धा लोकहिताला कुठं बाधा पोचेल अशा प्रकारची एक कार्यवाही पालिकेकडे नको, अशी देखील एक अपेक्षा या ठिकाणी महेश कोठे यांनी मांडली. खरं तर महेश कोठे म्हटले की वेगवेगळे सगळे प्रश्न असतात. या सगळ्या प्रश्नांचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न या खुली चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून झाला आणि नेहमीसारखेचे दिलखुलासपणे महेश अण्णांनी या सगळ्या प्रश्नांना एक स्पष्टीकरण दिलं, उत्तरं दिली. याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलतर्फे त्यांचे मनपूर्वक असे आभार. साहेब धन्यवाद. धन्यवाद.